आदिवासी साहित्याची संकल्पना या आधीच्या तासाला तुम्हाला मी सांगितली. ही संकल्पना आपण स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. आता आपणाला या तासामध्ये आदिवासी साहित्याचं स्वरूप आणि आदिवासी साहित्याचे प्रकार या दोन गोष्टी या तासामध्ये बघायच्या आहेत. आपण जर विचार केला तर हे आदिवासी जे साहित्य आहे हे आपल्याच पूर्वजांचा आपणच घेतलेला हजारो वर्षापूर्वीचा जो शोध असतो तो त्या आदिवासींच्या जीवनाचा खऱ्या अर्थानं आपण जो शोध घेतो तो त्यांच्या त्या काळातल्या संस्कृतीचा, विधिविधानांचा, त्या काळातल्या त्यांच्या समाजाचा, या सगळ्या गोष्टींचा विचार आपण करत असतो. अगदी भूतकाळापासून वर्तमान काळापर्यंतच्या मानवी इतिहासाचा जर आपणाला शोध घ्यायचा असेल तर आपणाला आदिवासींचं जे लोकसाहित्य किंवा आदिवासींचं जे तोंडी मौखिक रूपाने चालत आलेलं साहित्य आहे ते लक्षात घेतलं पाहिजे. कारण आदिवासी लोकसाहित्यातूनच त्याची भाषा, समाज, मानववंश, मानसशास्त्र, इतिहास यांचा वारसा अभिप्रेत असतो. आदिवासी समूह जे आहे किंवा आदिवासींचं जे लोकजीवन आहे ते लोकजीवन, त्या आदिवासींच्या ज्या काही कला असतील परंपरागत चालत आलेल्या त्या लोककला, त्या लोकपरंपरा आणि आज चालत आलेल्या ज्या लोककला आहेत या लोककलांचा जर समन्वय आपण लक्षात घेतला तर आपल्या हे लक्षात येईल की आदिवासींचं लोकजीवन हे कसं आणि काय होतं. आज आपण सुसंस्कृत झालो म्हणतो, विज्ञानवादी आहोत, आधुनिक जे मानवी समूह आहे याचा विचार करतो, पण ज्या आदिम जीवनाच्या संदर्भात आपण विचार करतोय आज ते आदिवासींचं त्या काळातलं जीवन आणि आजच्या अवस्थेपर्यंत पोहोचत आलेलं त्यांचं जीवन हे आपणाला लक्षात घेतलं तर पूर्व आदिवासी जीवनाचं जे दर्शन आहे ते हे लोकसाहित्यातून घडतं. म्हणून कोणत्याही एखाद्या साहित्य प्रवाहाचा विचार करत असताना त्या साहित्य प्रवाहातील असलेल्या निर्मितीच्या प्रेरणा असतील, त्यांच्या जगण्याच्या जीवनाच्या ज्या जाणीव आहेत त्या जाणीव असतील, यावरून त्याचं स्वरूप आपल्याला लक्षात घेता येतं. म्हणून आदिवासींचं जे साहित्य आहे त्या साहित्याचं स्वरूप हे त्यांच्या लोकसाहित्यातून अभिव्यक्त झालेलं दिसतं, त्यांच्या लोकपरंपरातून, त्यांच्या त्या काळातल्या सामाजिक, सांस्कृतिक, भौगोलिक परंपरामधून आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचं वेगळेपण देखील पाहायला मिळतं. आणि म्हणून आदिवासी हा जो माणूस आहे तो माणूस अगदी जन्मापासून मृत्यूपर्यंत त्यानं त्याच्या परीनं या लोकसाहित्यामध्ये किंवा आदिवासींच्या साहित्यामध्ये भर घातल्याची आपल्याला दिसतं. मी तुम्हाला आधीच्या तासामध्ये या सगळ्या गोष्टींचा विचार मांडलेला आहे की आदिवासींचं लोकसाहित्य काय आहे, आदिवासींची म्हणी, आदिवासींचे वक्प्रचार, उखाणे, कोडे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आपण पाहिजे. आता आपल्याला प्रामुख्याने जो विचार करायचा आहे तो आदिवासींच्या साहित्याचा प्रकारांचा, त्या आदिवासींच्या साहित्य प्रकारातले जे भेद आहेत त्याचा विचार करायचा आहे. आपण बघितलं की तुमच्या माझ्या आजच्या प्रगत असलेल्या मानवी जीवनाचे आदिबंध हे लोकसाहित्यात सापडतात. हे आजचं सुसंस्कृत आलेलं जीवन जर मागे आपण जात राहिलो तर पूर्व आपलं जीवन आहे तेच आदिवासींचं जीवन आहे आपल्या लक्षात येईल. आणि म्हणून आदिवासींचं या अर्थानं जर आपण साहित्य पाहिलं तर ते व्यापक अर्थानं साहित्य आहे.
व्यापक स्वरूपाचं साहित्य आपल्या लक्षात येतं. एखादा गम नावाचा जो आदिवासी समाज आहे, कोरकू आहे, या जमातींचं साहित्य असो किंवा गौंड, भिल्ल, परधान, कोलाम, आंध्र, महादेव कोळी, वारली, या सगळ्या समाजातलं ते लोकसाहित्य साहित्य असो, या सगळ्यांचा जर विचार केला तर आदिवासींची जीवन संस्कृती जी आहे ती जीवन संस्कृती आपल्या लक्षात येते. अलीकडच्या कालखंडामध्ये आदिवासींच्या लोकसाहित्याचा अभ्यास सुरू केलेला आहे लोकांनी. त्यामुळे आदिवासींचं बरंचसं लोकसाहित्य हे उजेडात आलेलं आहे. आदिवासींच्या साहित्याचे खरं तर दोन प्रकार पडतात, एक लिखित साहित्य आणि एक अलिखित साहित्य. अलिखित साहित्य त्यालाच मौखिक साहित्य, मौखिक परंपरेनं चालत आलेलं, तोंडी तोंडी चालत आलेलं साहित्य म्हणतात. आणि नंतरच्या काळात आदिवासींच्याकडून किंवा आदिवासी जीवनावर, आदिवासींच्या जीवन प्रवाहावर लिहिलेलं जे साहित्य तेही आदिवासींचं साहित्य, ते लिखित साहित्य असं आपल्याला म्हणता येतं. आणि म्हणून ह्या लिखित आदिवासी साहित्याचे जे कालिक भेद आहेत किंवा प्रांतिक भेद आहेत ते अभ्यासाच्या दृष्टीनं पाडलेले आहेत. आणि ते जर बघायचं असेल तर ते असे आहेत: गौंड आदिवासी भाषा आणि साहित्य किंवा माडिया आदिवासींचं साहित्य आणि त्याची भाषा, कोलामांचं साहित्य त्याची भाषा, वारली समाजाचं साहित्य त्याची भाषा, भिल्लांचं साहित्य आणि त्याची भाषा, अशा अनेक प्रकाराने त्याचा अभ्यास करता येतो. आदिवासी समाज याचा जर विचार केला तर तो आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या प्रचंड मागासलेला असं आपल्याला दिसतं. पण तो सांस्कृतिक दृष्ट्या मात्र समोर आहे, पुढे आहे. कारण सांस्कृतिक आदिवासींचं जे जीवन आहे ते जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की ते समृद्ध आहे. रानावनांच्या, डोंगरदऱ्यांच्या आणि नदी नाल्यांच्या आश्रयानं हा हजारो वर्षापासून जीवन जगत असलेला जो समाज आहे तो हजारो वर्षापासून जगतोय. हजारो वर्ष पुढे निघून गेली असतील तरीही तो आपलं सांस्कृतिक वैभव टिकवून आहे. आणि त्यानं ते स्वतःच्या अस्मितेनं, स्वतःच्या स्वाभिमानापोटी ते टिकवून ठेवण्याचं काम या आदिवासी समाजानं केलेलं आहे. त्यांचं लोकनृत्य असेल, त्यांची लोकगीतं असतील, त्यांचे लोकविधी असतील, त्यांच्या लोकपरंपरा असतील, या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर आदिवासींनी आपलं आजही हे सांस्कृतिक वैभव खूप मोठ्या प्रमाणात आणि अस्मितेच्या दृष्टीनं ते टिकवून ठेवल्याचं आपल्या लक्षात येतं. आणि म्हणून सामाजिक परिवर्तनाच्या आणि नागरीकरणाच्या या कालखंडामध्ये हे आदिवासींचं साहित्य जे आहे, साहित्य लिहिण्याचं काम देखील आज चालू आहे. काही आदिवासी साहित्यिक, लेखक, कवी लिहितात आणि आदिवासींच्या जीवनाचं सांस्कृतिक अंग म्हणून ते आजही साहित्य अबाधित आहे, हे आपल्या लक्षात येतं. हे अशा आदिवासी साहित्यांच्या संदर्भानं आपणाला त्याचे प्रकारभेद करून त्याच्यावर चर्चा करता येते. याच्या पुढचा एक छोटासा भाग असा आहे, आपणाला तोही बघायचा या निमित्तानं. आदिवासी या समाजानं जे साहित्य लिहिलं ते आदिवासींचं साहित्य जे आहे, या साहित्याच्या प्रेरणा नेमक्या कोणत्या आहेत ते जर आपण बघितलं तर खऱ्या अर्थानं लोकसाहित्य जे आहे, आदिवासी, बघा लक्षात ठेवा, लोकसाहित्य म्हणजे काय तर या समाजातल्या लिखित स्वरूपाचं साहित्य येण्याच्या अगोदर हजारो वर्ष परंपरेनं या लोकजीवनात सगळ्यात अगोदर अस्तित्वात असलेलं साहित्य कोणते तर ते तोंडी तोंडी. आणि मग हे जंगल कपारीत, कडे कपारीत राहणाऱ्या लोकांचं जे त्यांनी आधी लिहिलेलं, तोंडी तोंडी म्हटलेलं, गायलेलं,
विधिविधानांच्या रूपाने सादर झालेलं जे साहित्य ते साहित्य म्हणजे लोकसाहित्य, आदिवासींचं लोकसाहित्य. आणि म्हणून आदिवासी हाच जो माणूस आहे तो लोकसाहित्याचा निर्माता आहे. आणि हा आदिवासी जो माणूस आहे तो लोकसाहित्याचा निर्माता आहे, तोच खऱ्या अर्थानं आदिवासीच्या साहित्याची प्रेरणा आहे. हा आदिवासी माणूस अनेक आपत्तींना तोंड देऊन, त्रास सहन करून त्यानं हे आदिवासीचा अमूल्य ठेवा शब्दबद्ध केला आणि त्या शब्दबद्ध करण्यातल्या साहित्यातला जो वाटा आहे, हा वाटा अनेक आदिवासींचा आहे. आणि हे काम त्यांचं खूप मोलाचं काम आहे. आणि म्हणून त्यांच्या भरीव प्रयत्नामुळे, त्यांच्या खूप अथक अशा प्रयत्नामुळे, परिश्रमामुळे आदिवासींचं लोकसाहित्य आज देखील स्वतंत्रपणे उभं आहे. आणि म्हणून आदिवासी माणूस हेच आदिवासींच्या साहित्याची प्रेरणा आहे. कारण आदिवासी लोकसाहित्य हे आदिवासी लोकजीवनाचा आविष्कार करणारं साहित्य, आदिवासी आम्ही असे आहोत हे सांगणारं ते साहित्य. आणि म्हणून आदिवासी लोकसाहित्याची निर्मिती प्रेरणा हे लोकजीवन मानणं हे महत्वाचं आहे. तुम्ही जर बघितलं तर समाजामध्ये आदिवासींच्या संदर्भातली अनेक संमेलन, 2-4 साहित्य संमेलन आतापर्यंत झाली. या आदिवासीच्या साहित्याने आपले स्वतंत्र अस्तित्व प्रस्थापित केलेले आहे. दलितांनी जसं प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध रणशिंग फुंकलं तसं आदिवासींनी देखील फुंकलेलं आहे. परंतु संस्कृतीच्या दावणीला बांधल्या गेलेल्या आदिवासींची अस्मिता ही दलित अस्मितेच्या मानाने अधिक क्रांतिमान होऊ शकलेली नाही. पण शिक्षण प्रसार आदिवासींच्या मध्ये थोडा हळूहळू झाला, उशिरानं झाला. उशिरानं का होईना पण तो झाल्यामुळे आदिवासींना आपलं आत्मभान आलंय. आपण कोण आहोत, आपल्या वेदना काय आहेत, आपलं दुःख काय, आपण जगतो कसं, आपण वागतो कसं, हे सांगण्यासाठी किंवा हे सांगणं आपलं काम आहे. हे आदिवासींना आत्मभान आलेले. आणि आदिवासींच्या मनावर झालेल्या निसर्ग संस्कृतीची अभिव्यक्ती ही देखील आदिवासी साहित्याची प्रेरणा आहे. म्हणजे आदिवासींच्या मनावर हे निसर्गाच्या संस्कृतीचं जे गारुड आहे, तर त्याला ते निसर्गात जगत असताना आपण जे जगतो ते त्याला सांगावं वाटलं, ही त्याच्या साहित्याची प्रेरणा आहे. आणि म्हणून हेच आदिवासींच्या लोककथा ज्या आहेत त्या कथांच्या निर्मिती प्रेरणांचा जर विचार केला तर त्या व्यक्तिगत आणि सामूहिक स्वरूपाच्या आहेत. ह्या साहित्यामध्ये आदिवासींच्या वेदना आहेत, विद्रोह आहे आणि अभिनिवेश आहे. हजारो वर्षापासून परंपरेनं आदिमांना किंवा आदिवासींना रानावनात डांबणाऱ्या व्यवस्थेला दिलेला जाणीवपूर्वक हा नकार आहे. आणि आपण एका उज्ज्वल परंपरेचे पाईक आहोत ही त्यांना जाणीव झाली. आज जर बघितलं तर ते ज्या जंगलात राहतात ती जंगलं विस्थापित करून प्रस्थापित समूह त्यांच्या जंगलात घुसून आपली घरं बांधत आहेत. इथंही आदिवासींच्या साहित्याच्या त्या प्रेरणा. अन्याय सहन न करणे ही देखील आदिवासींच्या साहित्याची प्रेरणा. आणि मग तो आपल्या साहित्यातून त्याच्यावर होणाऱ्या अन्यायाला तो वाचा फोडू लागला. आपली जी ओळख आहे ती ओळख निर्माण करण्यासाठी तो शोध घेतो आणि ही देखील त्याच्या साहित्याची प्रेरणा आहे. एकूणच आदिवासी हा जो समूह आहे, आदिवासी माणूस जो आहे, त्यानं आपल्या मुक्तीसाठी निर्माण केलेले जे लढे आहेत ते लढे विशिष्ट निर्णयापर्यंत नेण्यासाठीच्या दृष्टीनं, जिद्दीनं लिहिले गेलेलं हे आदिवासींचं साहित्य. आणि म्हणून विद्रोही आणि क्रांतीची भाषा
ही आदिवासी साहित्यासाठी अनिवार्य अशी गोष्ट आहे आणि म्हणून आदिवासींनी आपलं म्हणणं अत्यंत विद्रोही स्वरूपात क्रांतीच्या भाषेत त्यानं मांडण्याचा प्रयत्न केला. आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तो विद्रोह करतो. बिरसा मुंडा सारखा एखाद्या आदिवासी समाजाचा इंग्रजांच्या विरुद्ध लढणारा स्वातंत्र्यवीर म्हणून तो देखील त्यांच्या साहित्याची प्रेरणा आहे असं आपल्याला म्हणता येतं. अशा रीतीच्या आदिवासी साहित्याच्या काही प्रेरणा आहेत. ह्या प्रेरणा आपण समजून घेतल्या पाहिजे. यानंतरच्या तासाला मी तुम्हाला आदिवासी साहित्याची जी काही वैशिष्ट्ये त्या वैशिष्ट्यांचा विचार पुढच्या तासामध्ये मांडणार आहे. पण आज इथं थांबूया. ठीक आहे.